आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार रविवार 26 जुलै 2026. आज लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. एकूण 12 जिल्ह्यांची नवीन यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँक अकाउंटवर पैसे पडणार याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर बघा, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. आजपासून एकूण 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे आणि यातील 12 जिल्ह्यांची पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. एकूण 3 याद्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्या 3 याद्यामध्ये बँकांची यादीसुद्धा समाविष्ट आहे आणि सोबतच तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आज थेट 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे त्यांचंसुद्धा नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजना आषाढी एकादशी निमित्त काल काही लाडक्या बहिणींना 26 भेटवस्तू या ठिकाणी वितरित झालेल्या आहेत आणि तुम्हालाही या वस्तू महिन्याच्या शेवटी भेटणार आहे. त्या कशा पद्धतीने भेटणार आणि या वस्तू भेटण्यासाठी नेमकं काय करायचं याच्याविषयी अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा. तर बघा, अगोदर आपण बघूया 3,000 रुपये लाडक्या बहिणींना कोणत्या महिन्याची आणि कशा पद्धतीने वितरित होणार आहे. तर बघा, जून असेल, जुलै असेल किंवा येणारा महिना ऑगस्ट असेल तर 2 महिन्याचा निधी मिळून एकूण तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. जूनचे पैसे नसतील भेटले तर जूनचे आणि सोबतच जुलै महिन्याचा निधीसुद्धा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आज दिवस पहिला आहे म्हणजे आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. उद्या एकूण 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी अंतिम 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये भेटणार आहे 3,000 रुपये. कारण की आज सर्व लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला आज या ठिकाणी दिवसभर पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि यातील पहिली जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, दुसरीही झालेली आहे आणि तिसरीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, आपण ती याद्याही तुम्हाला सांगणार आहोत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कशा पद्धतीने भेटणार त्याच्यासोबतच एक दुसरी देखील अपडेट काही क्षणांपूर्वी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती म्हणजे काय, मुख्यमंत्र्यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि बैठक पार पडली म्हणजे काय, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना खास भेट भेटणार आहे. कारण की लाडक्या बहिणीचा सण जवळ आलेला आहे. तो म्हणजे कोणता, तर रक्षाबंधन या ठिकाणी जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्टचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओच्या पुढे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील. तर बघा, आता जी बैठक पार पडलेली आहे तर या बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. तर बघा, बैठक जी आहे ती एकूण सोलापूरमध्ये संपन्न झालेली आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या आणि मुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्या ठिकाणी बैठक त्यांनी घेतलेली आहे आणि या बैठकीदरम्यान काही महत्त्वपूर्ण व मोठे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. त्यातील पहिला निर्णय आहे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट जी आहे ते बघत होत्या. आज येतील, उद्या येतील, कधी येतील हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. परंतु आज या प्रश्नाचं उत्तर अखेर लाडक्या बहिणींना भेटलेलं आहे. म्हणजेच काय, तर आजपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि नवीन यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः जाहीर केलेली आहे. ज्या की नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया एकूण संपूर्ण 12 जिल्ह्यांची नवीन यादी. कारण की आज पैसे वाटप होणार आहेत म्हटल्यानंतर जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे, सोबतच बँकांची सुद्धा यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. बँकांची संपूर्ण यादी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी दुसरं एक अपडेट आलेलं आहे. ते म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आजपासूनच झालं पाहिजे असं त्यांनी भाषणांतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे आणि बँकांना थेट आदेश देऊन टाकले आहेत की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे
ट्रान्सफर करा आणि कराच असं त्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहे. चला तर बघूया मुख्यमंत्र्यांनी दिलेलं लाडक्या बहिणींना वचन कोणतं आहे. तर यादीनुसार पैसे वितरण करण्याचं वचन या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि या कारणास्तव आज दिवसभर पैशांचं वितरण किंवा वाटप आपण म्हणू शकतो जे आज जे ते होणार आहेच. चला जाणून घेऊया मग आता महत्त्वपूर्ण काही याद्या ज्या जिल्ह्यामध्ये 3,000 रुपयेचे आज वितरण होणार आहे आणि वितरणासोबतच तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयासोबत 1,150 रुपये बँकेची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि याच बँकांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता आपण जी यादी सांगणार आहोत त्या यादीमध्ये 1,500 रुपये, 3,000 रुपये अधिक 1,150 रुपये वितरणाची यादी आपण मित्रांनो तुम्हाला सांगणार आहोत. कारण की आता जी अपडेट आलेली आहे 3,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात तर ती लाडक्या बहिणींसाठीच आलेली आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीचा पहिला दिवस असणार आहे आज 12 जिल्ह्याची यादी आपण तुम्हाला लगेच देणार आहोत. 2 मिनिटात तुम्हाला यादी आपण ती देणार आहोत आणि दुसरा दिवस जो असणार आहे तो उद्या असणार आहे आणि परवा दिवशी शेवटचा दिवस असणार आहे पैसे वाटपाचा. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आजपासून वितरण सुरू होणार आहे आणि 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण ठिकाणी केलं जाणार आहे. सोबतच गॅसची सबसिडीसुद्धा. आता जी बैठक झाली होती त्या बैठकीत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय झाला आणि तातडीने लगेच या 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि या 3 याद्यांनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं आता जाणार आहे. तर बघा सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो GR या ठिकाणी आलेला आहे. कारण की GR जाहीर झाला म्हणजे काय तर पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि महिलांसाठी एक पुन्हा एकदा नवीन योजना देखील सुरू होऊ शकते का तर हो मित्रांनो 100% सुरू होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी आता नवीन योजना सुरू होऊ शकते ती म्हणजे सिलाई मशीन वाटप योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत तो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व घरखर्च भागवण्यासाठी या ठिकाणी सिलाई मशीनचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत 5 प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठी सिलाई मशीन आणि महत्त्वाचं म्हणजे सोबतच तुम्हाला 5,000 रुपयाचं मटेरियलसुद्धा त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला सोबत भेटणार आहेत आणि हा लाभ थेट DBT माध्यमाद्वारे वितरित होणार आहे. अजूनपर्यंत शासनाने या ठिकाणची घोषणा जी आहे ती लवकरच होऊ शकते मित्रांनो. कारण की नवीन GR या ठिकाणी 3,000 रुपये वाटप करण्याचा आलेला आहे आणि त्याच्यासोबत सिलाई मशीनचं देखील उद्घाटन या ठिकाणी होऊ शकतं. तर बघा आजपासून ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांचे नाव आपण थेट पद्धतीने जाणून घेऊया. 3 दिवस सलग होणार आहे तुम्हाला समजलेलं आहे आणि नवीन यादी जी आहे ती आजपासून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच नवीन यादीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपासूनच पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी GR काढला. GR काढल्याच्यानंतर DBT सिस्टममध्ये या ठिकाणी मंजुरीसुद्धा भेटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे DBT सिस्टममध्ये मंजूर झाली की त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी थेट DBTचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे आणि बँकांना निधी वितरण करण्याची सार्थ त्यांनी दिलेली आहे. तर बघा 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आता थेट वितरित जे ते केले जाणार आहेत आणि यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. जी यादी आहे त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. महत्त्वाचं म्हणजे आजपासून हे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. कारण की ज्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोबतच शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी योजना चालू केलेली आहे आणि या कारणास्तव लाडक्या बहिणीच्या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आता महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे जर मागील पैसे राहिले असतील तर ते देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी 6,000 रुपये थकीत बाकी जी आहे ती एकत्रितरित्या जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर. जर मागील पैसे आले नसतील तर कारण की पैसे येण्यासाठी भरपूर वेळेस अडचणी आल्या होत्या, उशीर झाला होता. या कारणास्तव काही लाडक्या बहिणीचे पैसे आले नव्हते. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे कारण की पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने सुरू झालेलं आहे. बघा आता जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघूया कारण की आज पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला थेट
पैसे जे ते भेटून जाणार आहे 1,500 असतील, 3,000 असतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त KYC केलेली गरजेचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी KYC केली असेल अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्याचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. बघा आता KYC केली नसेल तर आवश्यक कागदपत्रासह लवकरच KYC बँकेत जाऊन KYC करून घेऊ शकता तुम्ही. महत्त्वाचं म्हणजे बँकेची KYC, लाडकी बहीण योजनेची KYC करू शकता. आता जी बैठक पार पडलेली आहे, बैठकीदरम्यान ज्या याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या याद्या आपण बघूया, जेणेकरून तुम्हालाही समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार की नाही किंवा कधी येणार आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे, ही गोष्ट तुम्हाला क्लिअर कट होऊन जाईल. तर बघा आज जी यादी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे ही यादी अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे ही यादी सुपूर्द केलेली आहे आणि यादी दिल्याच्यानंतर नवीन लाभार्थी यादी ही जाहीर यांनी ठिकठिकाणी केलेली आहे. कारण की आता उशिरा आता थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा SMS तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. कारण की जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांचं नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण की आज अखेर बहिणींची प्रक्रिया संपलेली आहे. आज पैसे सोडणारच असा वादा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने डेबिटचं बटन दाबून पैसे वितरण करण्याची देखील एक चांगल्या पद्धतीची सुरुवात मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. तर बघू शकता आज तुम्हाला येणार आहेत असे SMS, बँकेचे SMS, मनी इज क्रेडिटेड इन अकाउंट अशा पद्धती मेसेज तुम्हाला आज येऊन जाणार आहेत. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत होत्या आणि ही वाट बघायची आता अखेर थांबलेली आहे. कारण की सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की जी जिल्ह्याच्या आधी आम्ही जाहीर करतो त्या जिल्ह्यानुसारच पैशांचं वितरण या ठिकाणी झालं पाहिजे. सोबतच DBT संघाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जी यादी आम्ही देत आहोत त्याच यादीनुसार पैशांचं वितरण करून टाका म्हणून. तर बघा अगोदर बँकांची यादी बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा प्रमुख शासकीय बँका जेवढ्या आहेत त्यामध्ये असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक. तर या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण निधीचं वितरण या ठिकाणी होणार आहे आणि या बँकेमध्ये पैसे पडले दुसऱ्या दिवशी तुमच्या इतर बँका असतील, मग बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, UK बँक असेल, पोस्ट पेमेंट बँक असेल, तर या बँकेमध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघूया आपण आज वाटप होणार आहे जुलै महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने येणार आहे. तर बघा सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या जिल्ह्यानुसार, तर जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे. त्यातील पहिली यादी आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम. त्याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे मित्रांनो नंदुरबार, जळगाव, नाशिक, धुळे, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना. त्याच्यानंतर पुढील यादी असलेली आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि महत्त्वाचं म्हणजे इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे आणि लाडक्या बहिणींना असे SMS जे ते नक्कीच पडणार आहेत. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सोबतच एक नवीन पुढच्या महिन्यातर्फे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट 2100 रुपये भेटू शकतं का, हा देखील लाडक्या बहिणीचा प्रश्न होता. तर बघा 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात जर निर्णय झाला तर. कारण की 1500 भरपूर दिवसापासून वितरित होत आहेत आणि या रक्षाबंधनला काहीतरी मोठं सरप्राईज गिफ्ट द्यावं म्हणून 2100 रुपयाच्या ठिकाणी होऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सूत्रांच्याद्वारे माहिती भेटलेली आहे. तर बघा ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असतील त्यांना पुन्हा पात्रता होण्याची संधी या ठिकाणी नक्कीच भेटू शकते. कारण की 3,000 रुपये ज्या ते लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटून जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे KYC पोर्टल सुरू आहे. त्यामुळे KYC केले नसेल तर KYC करा आणि अपात्र जरी झाला असाल तरी पुन्हा देखील तुम्ही पात्र होऊ शकतात. आता बघूया लाडक्या बहिणीला नेमकं गिफ्ट कोणते भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये भेटणार का. तर हो मित्रांनो 3,000 रुपये भेटणार आहे. तर सोबतच तुम्हाला भेटणार आहे 30 प्रकारचा नवीन भांडी संच जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गॅस टाकीसुद्धा या ठिकाणी वितरित केली जाणार आहे 1150 रुपयाची. जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत लाभामध्ये वितरण झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. तर बघा अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना मोफत गिफ्ट असतील किंवा मोफत काही गोष्टी असतील ते तर भेटणार आहेतच, परंतु 26 वस्तू तुम्हाला कुपनावर या ठिकाणी भेटू शकतात. कारण की आताच आषाढी एकादशी झाली आणि 26 वस्तूंचं भेट मिळवण्यासाठी काय करायचं तेही आपण बघूया. त्याच्या अगोदर 26 वस्तू कोणत्या आहेत बघू शकता तुम्ही. इथे तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, पोहे, पेन, पट्टी सगळं जे
किचनमधील वस्तू असतील, मुलांच्या शालेय वस्तू असतील किंवा घरगुती वस्तू असतील, तर अशा एकूण 26 वस्तू या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहेत. त्या लवकर तुम्हाला भेटू शकतात. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच खाली व्हिडिओच्या खाली लाईकचं ऑप्शन तुम्ही लगेच लाईक करू शकता. भेटूया परत पुन्हाच अशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.